आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊयात. पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. काय आव्हान केलं युवकांना? माननीय मोदीजींचं नेहमीच म्हणणं की छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोदीजींच्या संकल्पनेतून आज संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या पदयात्रा निघतायत. त्याच्यामध्ये हजारो युवक आहेत, तरुण आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं, त्यांच्या योगदानाचं, स्वराज्य निर्मितीसाठीचं याचं या निमित्तानं स्मरण होईल, त्यांना अभिवादन होईल. आणि एक चांगली कल्पना माननीय केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय आमच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय मनसुखभाई मांडविया, आमच्या रक्षाताई, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्या कार्यक्रमामध्ये चालतायत, सहभागी झालेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक छत्रपती शिवाजी महाराजांना एक चांगल्या प्रकारची मानवंदना, अभिवादन या निमित्तानं होती. जर आपण बघितलं तर ही पदयात्रा आता पुण्यातील SSPMS जे महाविद्यालय आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, जो देशात पहिला बसवण्यात आलेला आहे, सर्व पहिले प्रथम स्थापन इथंच करण्यात आलेलं होतं आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री आणि इतर सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि जर आपण बघितलं तर पूर्णपणे एक वेगळं पण या ठिकाणी दिसतंय. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येने पुण्यातील वेगवेगळे महाविद्यालयातील युवक देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशा पद्धतीने इथं साजरा केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं जाणार आहे. देशातील पहिला पुतळा या ठिकाणी आपण बघतोय पुण्यातील SSPMS महाविद्यालयात पुतळा आहे आणि मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघतोय इतर केंद्रीय मंत्री देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीने जय शिवाजी जय भारत यात्रा ही पुण्यात सुरू झालेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी ही यात्रा अशाच पद्धतीने होणार आहे. देवेंद्रजी, खूप जल्लोष दिसतो युवकांमध्ये. जल्लोष आहे. या यात्रेनिमित्ताने काय म्हणाल या सगळ्या प्रश्नांना? आपण बघतोय की मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातला पहिला, जगातला किंबहुना हा पहिला पुतळा आहे पुण्यातील SSPMS महाविद्यालयाच्या या मैदानावर आणि स्वतः जय शिवाजी जय भारत या पदयात्रेत स्वतः मुख्यमंत्री चालत इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतायत. या ठिकाणी जयघोष आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकायला मिळतोय आणि अशा पद्धतीने आपण बघतोय